विशेष बातमीवरती आपण नजर टाकूया। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गीते याने जितेंद्र आव्हाडांच्या घराची रेकी केल्याचा दावा बाळा बंगारने केलेला आहे। गीतेने माझ्यासह सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सुद्धा बांगरने केलाय। तर महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी देश सोडण्याच्या तयारीत असल्याचं ट्विट रोहित पवारांनी केलंय। तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना। त्यांनी मला सुरेश दसांना व जितेंद्र आव्हाडांना जीव मारण्याची धमकी दिली। ह्या तांदळणी गोट्या गीतेनी जितेंद्र आव्हाड साहेबांची मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये रेखी केली। कुख्यात गोट्या गीतेनं जितेंद्र आव्हाडांना महागात पडेल अशी धमकी दिली। तर गोट्या गीतेनं आव्हाडांच्या घराची रेकी केल्याचा दावा बाळा बांगरने केलाय। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गीते खुलेआम व्हिडिओ तयार करून धमक्या देतोय, मात्र पोलिसांना त्याचा ठावठिकाणाच लागत नाहीये। मकोकातील वॉन्टेड असलेल्या गोट्यावर तब्बल 18 गुन्हे दाखल आहेत। वाल्मिक कराडच्या टोळीतील गोट्या गीतेनं आतापर्यंत अनेक गुन्हे केलेत। त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीची हत्या झाल्यावर गीतेला अटक करणार आहात का, असा सवाल बाळा बांगरनं पोलिसांना विचारलाय। आता एखाद्या लोकप्रतिनिधींची काय हत्या करतो का, वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करतो, तर ह्या गोष्टीची आपण वाट बघायची का गोट्या गीतेची? म्हणून गोट्या गीतेला तात्काळ अटक करायला पाहिजे। आणि मी ह्याच्या आधी पण प्रसार माध्यमापाशी सांगितलेलं आहे की गोट्या गीते आणि एक तांदळ नामक युवक आहे, त्यांनी मला सुरेश दसांना व जितेंद्र आव्हाडांना जीव मारण्याची धमकी दिली। ह्या तांदळणी गोट्या गीतेनी जितेंद्र आव्हाड साहेबांची मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये रेखी केली, अशी पण आम्हाला प्राथमिक माहिती भेटली होती। मुंबईमध्ये जाऊन रेखी केलेली होती। बीडमधल्या राजकीय खुनांमध्ये गोट्या गीतेचा सहभाग असून तोच महादेव मुंडे हत्या प्रकरणातला सूत्रधार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। गीतेसारख्या गुन्हेगारांना घाबरत नसल्याचंही आव्हाडांनी सांगितलं। वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो। बापू अंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता। केवळ इन्स्पेक्टर महाजन जे मस्सा जोगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं, जेव्हा लपवाछपवीचे उद्योग झाले, त्याच्यात जे इन्स्पेक्टर होते महाजन, तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्याच त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्याचं काम केलं। हा गोट्या गीते हा म्हणजे नामचीन गुंड आहे। असं काय घाबरणार बिबारणारातला मी माणूस नाहीये की त्याचं नाव घेणार नाही वगैरे। महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील खुनाचा मुख्य सूत्रधार तोच आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी देश सोडण्याच्या तयारीत आहेत, असं ट्विट केलं आमदार रोहित पवारांनी। पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या नाहीत तर आरोपी पसार होण्याची शक्यता रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। गोट्या गीते यानं जर रेकी केली असेल तर ही गंभीर बाब आहे। त्यातच परळी आणि संपूर्ण परिसरात दहशत निर्माण करणारा आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातला आरोपी गोट्या गीते व्हिडिओच्या माध्यमातून धमक्याही देतोय। तरी पोलीस या गीतेला अजून शोधू शकलेले नाहीये। पोलीस आणि SITला गोट्या गीते सापडत नाही, हेच यंत्रणांचं मोठं अपयश म्हणावं लागतं। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।